Okay, students, now we focus on the screen. Today we will start the next tense of the future, perfect future tense. So we will see the sense and the other information regarding this tense. So let's focus on the screen. So students, या ठिकाणी we have been learning the tenses, right? आपण आता टेन्सेस शिकत आलेलो आहोत, बरोबर. मीन्स स्टुडंट्स आपली ऑलमोस्ट जी सॉरी ऑलमोस्ट जी आपली ऍक्शन आहे किंवा ऑलमोस्ट जी क्रिया आहे आपली ती या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आणि आता फक्त आणि फक्त दोन टेन्सेस बाकी आहे. त्यातला एक टेन्स आज बघूया, उद्या एक टेन्स बघूया आणि त्यानंतर द डे आफ्टर टुमॉरो वी विल कन्क्लूड आवर सेशन. आपलं सेशन परवा त्या ठिकाणी काय होऊन जाणार आहे, फिनिश होऊन जाणार आहे. सो स्टुडंट्स बघा, आता परफेक्ट फ्युचर टेन्स आपण या ठिकाणी बघत आहोत. सो ॲज युजल स्टुडंट जस्ट फोकस ऑन द टायटल ऑफ द टेन्स. ओके, सो टायटल काय आहे तर परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. सो ऑब्विसली स्टुडंट्स द वाईब्स विल बिकम लाईक परफेक्ट, द थिंग विल बी परफेक्ट इन द फ्युचर. ओके, भविष्यामध्ये म्हणजे फ्युचरमध्ये एखादी क्रिया काय झालेली असेल स्टुडंट्स त्या ठिकाणी तर परफेक्ट झालेली असेल, बरोबर. परफेक्ट झालेली असेल आणि त्या परफेक्ट झालेल्या क्रियेबद्दल आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी स्टुडंट्स बोलायचं आहे. फ्युचरमध्ये एखादी क्रिया परफेक्ट झालेली असेल, पूर्ण झालेली असेल, त्याबद्दल आपल्याला आत्ता बोलायचं आहे. तर ते स्ट्रक्चर वापरून आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे स्टुडंट्स तर बोलावं लागणार आहे. ओके, सो वी विल फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट विथ डेफिनेशन. सो या ठिकाणी बघा, perfect future tense is used to describe an action that will be completed in the future. बघा, that will be completed in the future म्हणजे भविष्यामध्ये एखादी क्रिया काय झालेली असेल स्टुडंट तर पूर्ण झालेली असेल. भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल, अशा भविष्यामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेसाठी आपण कुठलं स्ट्रक्चर वापरणार किंवा कशा पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल तेच आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. सो स्टुडंट ऍज युजल आपल्याला माहित आहे की परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय करतो तर टास्क कम्प्लिटेड बघतो, बरोबर. तर या ठिकाणी पण तुम्ही बघाल तर टास्क कम्प्लिटेड आहे. तर तिन्ही पण फ्युचर मध्ये आपण टास्क कम्प्लिटेड बघितलं. फक्त आपण काय चेंज करतो तर त्याचं मेन नाव चेंज करतो, जसे की टास्क कम्प्लिटेड इन द प्रेझेंट, टास्क कम्प्लिटेड इन द पास्ट अँड टास्क कम्प्लिटेड इन द फ्युचर. सो परफेक्टचा जर कुठलाही टेन्स आला तर समजून घ्यायचं स्टुडंट ती टास्क काय होईल झालेली असणार आहे तर कंप्लीट झालेली असणार आहे, पूर्ण झालेली असणार आहे. सो या ठिकाणी आपण डेफिनेशनला समजून घेतलं की एखादी क्रिया भविष्यामध्ये काय झालेली असेल तर पूर्ण झालेली असेल, ते आपण या ठिकाणी काय केलेलं तर समजून घेतलेलं. आता आपण काय करूया स्टुडंट्स, आपण या ठिकाणी फॉर्म्युलाला व्यवस्थित समजून घेऊया. आता स्टुडंट्स बघा, ऍज युजल वी विल स्टार्ट द सेंटेन्स विथ सब्जेक्ट. ओके, सो बघा सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे. ओके, वी ऑल नो दॅट विच आर द सब्जेक्ट्स. ओके, आय, वी, यू, ही, शी, दे, त्यानंतर दिस, दॅट, दिस, दोज, समीर, समीर आणि आमिर, हे 14 प्रकारचे सब्जेक्ट असतात आणि याद्वारे आपण सेंटेन्सेस बनवतो. हे सुरुवातीला येतात. आता त्यानंतर बघा स्टुडंट, सब्जेक्टच्या नंतर या ठिकाणी बघा काय वापरलेला आहे, विल हॅव वापरलेला आहे, बरोबर. काय वापरलेला आहे स्टुडंट, विल हॅव. लक्षात ठेवा, विल आणि हॅव हे एकच आहे, यांना वेगळं नाही करायचं. म्हणजे विल प्लस हॅव असं नाही म्हणणार तुम्ही, विल हॅव हे एक साथ म्हणणार. सो बघा सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर स्टुडंट्स बघा या ठिकाणी काय वापरलेला आहे तर विल हॅव वापरलेला आहे. सो परफेक्ट टेन्सचे हेल्पिंग वर्ब्स कोणते असतात तर आपण टू हॅव चे हेल्पिंग वर्ब वापरतो. आता त्या ठिकाणी 3D इमेजिनेशन करा आणि जो आपला हेल्पिंग वर्बचा चार्ट होता तो मेमोराईज करा. त्यामध्ये आपण बघूया की टू हॅव जो मिडलचा जो आपला कॉलम होता त्या ठिकाणी आपण त्यांना काय वापरलं, आपण सर्वात अगोदर आपण हॅव हॅज वापरलं, त्यानंतर आपण हॅड वापरलं आणि त्यानंतर होतं आपलं विल हॅव. सो हॅव हॅज आपण परफेक्ट प्रेझेंट साठी वापरलेलं, हॅड आपण परफेक्ट पास्ट साठी वापरलेलं आणि उरलेलं विल हॅव आता आपण या ठिकाणी परफेक्ट फ्युचर साठी वापरत आहोत. असं कन्सेप्च्युअली मी तुमच्या फक्त लक्षात आणून दिलं. ओके, सो या ठिकाणी सेम एम आर आपण प्रेझेंट साठी वापरलं होतं, वॉजवर आपण पास्ट साठी वापरलं होतं आणि विल बी आपण फ्युचर साठी वापरलं, जो आपण कंटिन्युअस मध्ये वापरलेला. अशाच प्रकारे आपण तिघांना 3 टेन्स मध्ये वापरतो. सो या ठिकाणी आपण विल हॅव यूज केला का, कारण विल हा फ्युचरचा जे आहे आपलं हेल्पिंग वर्ब असतं आणि त्यासाठी त्याच्यावरती फक्त आपण हॅव अप्लाय केलेलं, तर आपलं हेल्पिंग वर्ब झालं विल हॅव. सो सब्जेक्ट प्लस विल हॅव. ऍज युजल स्टुडंट्स मी तुम्हाला एक कन्सेप्ट अजून केलेली आहे
क्लिअर केलेली आहे की कुठलाही परफेक्ट टेन्स असेल, परफेक्ट टेन्सच्या वाईब्स मध्ये आपल्याला बोलायचं असेल, सेन्स मध्ये बोलायचं असेल, तर आपण वरचा थर्ड फॉर्म काय करतो त्या ठिकाणी अप्लाय करतो. आणि ऑब्व्हियसली लास्टला काय असतं तर आपलं ऑब्जेक्ट असतं. बरोबर, काय असतं आपला ऑब्जेक्ट असतो. तर पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला सब्जेक्ट असतो ऍज युजल, त्यानंतर परफेक्ट फ्युचर टेन्स आहे म्हणून विल हॅव आपण या ठिकाणी काय केलेला स्टुडंट्स वापरलेला. परफेक्ट टेन्स असेल तर वरचा थर्ड फॉर्मच यूज होतो आणि त्यानंतर शेवटी आपण ऑब्जेक्ट वापरतो. ओके, सो अशा प्रकारे आपण फॉर्म्युलेला समजून घेतलेला आहे. सो आतापर्यंतचं सेशन जर तुमच्या प्रॉपर लक्षात आलं असेल तर हँड रेज करून मला कळवा फास्ट मध्ये. ओके, व्हेरी गुड. सो बघा, टास्क कम्प्लिटेड इन द फ्युचर, बस एवढं लक्ष ठेवायचं आहे डेफिनेशनच्या थ्रू. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचा एक फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला आपला आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, सो एकदम सिंपल आहे स्टुडंट्स, एकदम कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा फक्त तुम्ही. का सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर हेल्पिंग वर्ब येतं, नंतर वर्बचा कुठला फॉर्म येईल मग डिपेंड करतं कुठला टेन्स आहे. परफेक्ट असेल तर वर्बचा थर्ड फॉर्म, कंटिन्युअस असेल तर वर्बचा आयएनजी फॉर्म. ओके, सिंपल असेल तर एक तर व्हर्ब 1 किंवा व्हर्ब 2 चा फॉर्म. ओके, आणि शेवटी ऑब्जेक्ट असतं. तर एवढं सिंपल आहे, एक ट्रिकी पद्धतीने किंवा कन्सेप्च्युअली लक्षात ठेवण्यासाठी. आता स्टुडंट्स लक्ष द्या, आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल कसं असेल बघा, एक्झाम्पल आहे समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय सांगितलेलं की समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉकचा अर्थ काय झाला स्टुडंट्स, की समीर वॉकला गेलेला असेल. बरोबर स्टुडंट्स, बघा समीर वॉकला गेलेला असेल, किंवा अजून सिंपल करून द्या स्टुडंट्स त्याला, की समीर वॉकला पोहोचलेला असेल. बरोबर, पोहोचलेला असेल. आता स्टुडंट्स, मी मराठीत जे सेंटेन्स बोलतोय त्याचा सेन्स काय येतोय की ती क्रिया भविष्य काळामध्ये काय झालेली असेल तर पूर्ण झालेली असेल. बरोबर, पूर्ण झालेली असेल. आता बघा स्टुडंट्स, सेंटेन्स काय होतं की समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक, म्हणजे समीर वॉकला गेलेला असेल किंवा पोहोचलेला असेल. आता मला असं म्हणायचं आहे की समीर वॉकला पोहोचलेला नसेल किंवा गेलेला नसेल, तर इंग्लिशमध्ये समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. आता बघा या ठिकाणी कसं आपण केलेलं बघा, समीरच्या नंतर विल वापरला आपण. बरोबर, आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आपण नॉट हॅव वापरला. समीर विल नॉट हॅव वापरलेला आहे, समीर विल हॅव नॉट असं झालेलं नाही. समीरच्या नंतर विल हॅवच्या मध्ये नॉट अप्लाय केलेला, जसं की आपण विल बी मध्ये करत होतो. विलच्या नंतर आपण नॉट बी करत होतो, विल बी नॉट करत नव्हतो. जसं विल बीच्या मध्ये नॉट, तसं विल हॅवच्या मध्ये पण नॉट वापरायचा आहे स्टुडंट्स, लक्षात ठेवा. सो समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, म्हणजे काय की समीर वॉकला गेलेला नसेल. बरोबर, समीर वॉकला गेलेला नसेल. आता नेक्स्ट बघा स्टुडंट्स, इंटरोगेटिव्ह करूया की समीर वॉकला गेलेला असेल का किंवा पोहोचलेला असेल का. सो ऑब्व्हियसली स्टुडंट्स, सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल, जसं की आपण क्वेश्चन सेंटेन्स बनवतो. त्यानंतर आपण काय वापरलं, सब्जेक्ट वापरला. आणि त्यानंतर बघा स्टुडंट्स, हेल्पिंग वर्बचा दुसरा पार्ट आपण वापरलेला विल समीर हॅव. जसं आपण विल समीर बी करत होतो. ओके, विल बी करत नव्हतो. सो विल समीर हॅव. ओके, विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, बघा विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला असेल का. बरोबर, 3 आणि 4 मध्ये काला आपण शेवटी घेतो. त्यानंतर बघा विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण हॅवच्या अगोदर नॉट लावलं का, कारण नॉट हॅव होतं, हॅव नॉट होत नाही. ओके, सो इथं काय झालं बघा स्टुडंट्स, नॉट हॅव. बरोबर, आणि त्यानंतर आपण विल बी मध्ये कसं वापरत होतो, नॉट बी. ओके, विल बी मध्ये नॉट बी, विल हॅव मध्ये नॉट हॅव. सो बीच्या अगोदर नॉट आणि हॅवच्या अगोदर नॉट. आता बघा स्टुडंट, सेंटेन्स कसं झालं, विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला गेलेला नसेल का. बरोबर, आता मला म्हणायचं आहे समीर का वॉकला गेलेला असेल किंवा समीर का वॉकला पोहोचलेला असेल. इंग्लिशमध्ये व्हाय विल समीर हॅव. ओके, बघा व्हाय विल है ना, हे बघा स्टुडंट, व्हाय विल त्यानंतर समीर आणि मग त्यानंतर हॅव. व्हाय विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, व्हाय विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला का पोहोचलेला असेल किंवा का केलेला असेल, आणि समीर वॉकला का गेलेला नसेल. व्हाय विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, हे बघा स्टुडंट, व्हाय विल समीर, व्हाय त्यानंतर विल वापरला, त्यानंतर सब्जेक्ट वापरला. मग रेग्युलरली आपलं हॅवच्या अगोदर नॉट आणि सेंटेन्स झालं नॉट हॅव. सो व्हाय विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. समीर का वॉकला पोहोचलेला नसेल. बरोबर, समीर का वॉकला पोहोचलेला नसेल. आता स्टुडंट्स बघा, पहिल्यापासून आपण या सेंटेन्सला बनवूया. आता पहिलं सेंटेन्स काय होतं बघा, समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला गेलेला असेल.
समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला नसेल. विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला असेल का? विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला नसेल का? समीर का वॉकला गेलेला असेल? व्हाय विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक, समीर का वॉकला गेलेला नसेल? व्हाय विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. अशा प्रकारे आपण ही सेंटेन्सेस काय केलेले स्टुडंट्स या ठिकाणी ट्रान्सलेट केलेले आहेत. आता बघा स्टुडंट्स, आपण या ठिकाणी समीरचं एक्झाम्पल बघितलं, आपण आयचं एक्झाम्पल बघूया. आपल्याला स्टुडंट्स फॉर्म्युलानुसार एक क्लिअर झालेला आहे की फॉर्म्युल्यामध्ये फक्त आणि फक्त एकच हेल्पिंग वर्ब आहे आणि त्या एकच हेल्पिंग वर्बला आपल्याला सगळीकडे अप्लाय करायचं आहे. इथं जर दुसरं अजून एक हेल्पिंग वर्ब असतं स्टुडंट्स, तर ते सब्जेक्टवर डिपेंड झालं असतं की कुठल्या सब्जेक्टनुसार कुठलं हेल्पिंग वर्ब येईल. पण जेव्हा एकच हेल्पिंग वर्ब असतो स्टुडंट्स, तर ते सर्वांना अप्लाय होतं. या ठिकाणी बघूया आयचं एक्झाम्पल. आय विल हॅव गॉन फॉर अ वॉक, मी वॉकला गेलेलो असेल. आय विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, मी वॉकला गेलेलो नसेल. विल आय हॅव गॉन फॉर अ वॉक, मी वॉकला गेलेलो असेल का? विल आय नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, मी वॉकला गेलेलो नसेल का? वाय विल आय हॅव गॉन फॉर अ वॉक, मी का वॉकला गेलेलो असेल. आणि व्हाय विल आय नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, मी का वॉकला गेलेलो नसेल. ओके स्टुडंट्स, सो या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल्स काय केलेले तर बघितलेले आहे. ओके, आता स्टुडंट्स आपण या ठिकाणी दुसरी कन्सेप्ट काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. त्या अगोदर आपण एक दोन सेंटेन्स असेच बनवून बघूया. जसे की बघा, मी असं असं एक्झाम्पल बघूया का, मी खेळलेलो असेल, बरोबर, मी खेळलेलो असेल किंवा माझं खेळून झालेलं असेल, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार स्टुडंट्स? आय विल हॅव प्लेड. मी क्रिकेट खेळलेलो असेल, आय विल हॅव प्लेड क्रिकेट. ओके, मी मैदानात क्रिकेट खेळलेलो असेल, आय विल हॅव प्लेड क्रिकेट इन द ग्राउंड. बरोबर, बघा, मी बोललेलो असेल, आय विल टॉक. बरोबर, मी वडिलांशी बोललेलो असेल, आय विल टॉक विथ माय फादर. राईट. त्यानंतर मी टीव्ही बघितलेली असेल, आय विल हॅव वॉच टीव्ही. बरोबर, आय विल हॅव वॉच टीव्ही. ओके, मी फुले तोडलेली असेल, ओके, आय विल हॅव प्लक्ड द फ्लावर्स. ओके, मी मुलांना शिकवलेले असेल, ओके, आय विल हॅव टॉट. ओके, मी एक लेसन मुलांना शिकवलेला असेल, आय विल हॅव टॉट अ लेसन. बरोबर, सो स्टुडंट जसं आपला सेन्स तसा आपण काय करतो त्याला ट्रान्सलेट करतो. सो या ठिकाणी आपल्याला परफेक्टचा सेन्स होता म्हणून आपण परफेक्टचं या ठिकाणी काय केलेलं तर सेन्स घेऊन आपण या ठिकाणी बोललेलो. ओके स्टुडंट, आता मला एक सांगा, परफेक्ट फ्युचर टेन्सचा कम्प्लीट सेन्स तुम्हाला आलेला असेल तर एकदा हँड रेज करून मला कळवा फास्ट मध्ये. चलो ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. आता स्टुडंट्स बघा, आता आता नीट लक्ष द्या. ओके, पुट डाऊन युअर हँड स्टुडंट्स एव्हरीवन. आता लक्ष द्या स्टुडंट्स या ठिकाणी. आता खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा स्टुडंट्स, आपण एक बघत आलेलो बघा, पजेशन. बरोबर आहे, आता बघा लक्ष द्या, इथं पजेशन आता बघतोय आपण. बरोबर, पजेशन. हा, आता आपण प्रेझेंटचं तर पोझिशन नेहमी वापरतो. बरोबर, प्रेझेंटचं पोझिशन नेहमी वापरतो. म्हणजे काय? आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ स्टॅपलर, माझ्याकडे स्टॅपलर आहे. आय हॅव अ बॅग. बरोबर, आय हॅव अ कार, आय हॅव अ होम किंवा आय हॅव अ हाऊस. राईट, आय हॅव अ फ्रीज. राईट, आय हॅव अ फॅन. तर हे झालं प्रेझेंटचं. त्यानंतर आपण पास्टचं पण बघितलं होतं बघा स्टुडंट्स. पास्ट मध्ये बघितलं होतं आपण की आय हॅड अ पेन. बरोबर, म्हणजे काय? माझ्याकडे पेन होता. आय हॅड अ कार, माझ्याकडे कार होती. आय हॅड अ बॅग, माझ्याकडे बॅग होती. आय हॅड अ फोन, माझ्याकडे फोन होता. आता स्टुडंट्स तुम्हाला या ठिकाणी काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे स्टुडंट्स? की माझ्याकडे पेन असेल. बरोबर, माझ्याकडे पेन असेल. बघा, पेन तर आता पण आहे, सोडा. ड्रीम कार असेल. ओके, माझ्याकडे माझी ड्रीम कार असेल. इंग्लिश मध्ये कसं म्हणणार स्टुडंट? आय विल हॅव माय ड्रीम कार. ओके, आय विल हॅव माय ड्रीम कार. माझ्याकडे पेन असेल, आय विल हॅव अ पेन. तुझ्याकडे कार असेल, यू विल हॅव अ कार. आपल्याकडे खूप मोठे घर असेल, वी विल हॅव अ बिग हाऊस. दे विल हॅव न्यू बुक्स, त्यांच्याकडे नवीन पुस्तके असतील. ही विल हॅव अ लॅपटॉप, त्याच्याकडे लॅपटॉप असेल. शी विल हॅव अन ओल्ड कॅमेरा, तिच्याकडे ओल्ड कॅमेरा असेल. रोहित विल हॅव अ बाईक, रोहितकडे बाईक असेल. आता स्टुडंट्स या ठिकाणी एक कन्सेप्ट आपली क्लिअर झाली की आपण हॅव हॅज ला फक्त हेल्पिंग व्हर्ब साठी, सॉरी, हॅव हॅज, हॅड आणि विल हॅव ला फक्त ऍज अ हेल्पिंग व्हर्बच यूज करत नाही, तर पोझिशन साठी पण यूज करतो. आणि तेच पोझिशन आपल्या सेन्स नुसार घेतो. जर मला माझ्याकडे पेन आहे असं म्हणायचं असेल तर मी म्हणाल आय हॅव अ पेन.
माझ्याकडे पेन होता असं म्हणायचं असेल तर मला म्हणावं लागेल आय हॅड अ पेन. आणि माझ्याकडे पेन असेल असं मला म्हणायचं असेल तर मला म्हणावं लागेल स्टुडंट्स या ठिकाणी आय विल हॅव अ पेन. ओके स्टुडंट्स, सेम अदर सेंटेन्सेस पण आहे स्टुडंट्स, तुम्ही कुठलाही सेंटेन्स बनवू शकता. आहे, हॅव हॅज, होता हॅड, आणि असेल साठी या ठिकाणी तुम्ही विल हॅव चा वापर करणार आहात. तुम्हाला सांगा स्टुडंट्स, आता ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली का? पोझिशनची, फ्युचर पोझिशनची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर हँड रेज करा. अदरवाइज यू कॅन आस्क मी युअर डाउट्स. Okay, chalo, ठीक है. So at the time of practice, I will ask some questions regarding the position sentences. So you have to be ready to yourself while I am teaching to you. Okay, so don't keep any doubt meanwhile the sentences or the lecture. So as soon as you will get any doubt, just raise your hand and ask me. Okay, so but before it, I will try to give my best. So then you will have not remain any doubt. तुमच्याकडे कुठलाही डाऊट नसेल. ओके, आता बघा मी नॅचरली बोलून गेलो बघा स्टुडंट. यू विल हॅव नॉट हॅव्हिंग एनी डाऊट म्हणजे तुमच्याकडे कुठलाही डाऊट नसेल. म्हणजे अशा प्रकारे आपण सेंटेन्सेसला काय करू शकतो स्टुडंट, बोलू शकतो. सो या ठिकाणी आता आपण पोझिशन पण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. ऑब्विसली आपले रेग्युलर एक्झाम्पल आपण बघूया ऑल सब्जेक्ट द्वारे. आता सर्व सब्जेक्ट नुसार आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, आय विल हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो असेल. वी विल हॅव प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलेला असू. यू विल हॅव प्लेड क्रिकेट, तुम्ही सर्व क्रिकेट तू क्रिकेट खेळलेला असशील. यू विल हॅव प्लेड क्रिकेट, तुम्ही सर्व क्रिकेट खेळलेले असाल. ही विल हॅव प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळलेला असेल. शी विल हॅव प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळलेली असेल. इट विल हॅव प्लेड क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळलेली असेल. दे विल हॅव प्लेड क्रिकेट, ते सर्व क्रिकेट खेळलेले असतील. समीर विल हॅव प्लेड क्रिकेट, समीर क्रिकेट खेळलेला असेल. समीर आणि आमिर विल हॅव प्लेड क्रिकेट, दोघे क्रिकेट खेळलेले असतील. This boy will have played cricket. That boy will have played cricket. These boys will have played cricket आणि those boys will have played cricket. या ठिकाणी एक गोष्ट अजून क्लिअर झाली असेल. एक मिनिट मावशी, आवाज येत. सॉरी स्टुडंट. ओके स्टुडंट्स, आता एक कन्सेप्ट तुमची या ठिकाणी क्लिअर झाली असेल बघा स्टुडंट्स. एक कन्सेप्ट ती की या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी विल हॅवचाच वापर केलेला आहे. व्हाय? सो देर इज नो एनी सबस्टिट्यूट फॉर द विल हॅव. विल हॅवला कुठलाच सबस्टिट्यूट नाही आहे स्टुडंट्स. आणि फ्युचर मध्ये आपण तिन्ही ठिकाणी सिंपल मध्ये पण विल वापरला, कंटिन्युअस मध्ये आपण विल बी वापरला, आणि आता या ठिकाणी काय वापरतो आपण, विल हॅव. तिन्ही ठिकाणी विल येतोय स्टुडंट. याला दुसरं ऑप्शन नाहीये. जसं की हॅव आणि हॅज मध्ये ऑप्शन असतं, कुठं हॅव तर कुठं हॅज. इथं काहीच ऑप्शन नाहीये, प्रत्येक ठिकाणी विल हॅव. ओके, सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. सो स्टुडंट्स, आता तुमची परफेक्ट फ्युचरचा पूर्ण सेन्स तुमचा कम्प्लीट समजला असेल. सो आपण आता नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. सो नेक्स्ट स्लाइडला गेल्यानंतर आपले रेग्युलरचे आपण जे टाईपचे एक्झाम्पल बनवतो ते आपण या ठिकाणी बघूया. आता पहिलं सेंटेन्स आहे बघा स्टुडंट्स, अफर्मेटिव्ह. आय विल हॅव प्लेड क्रिकेट. बरोबर. आता बघा स्टुडंट्स, आय विल हॅव प्लेड क्रिकेट. बरोबर, म्हणजे काय, मी क्रिकेट खेळलेलो असेल. वी विल हॅव नॉट प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलेले नसू. विल यू हॅव प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळलेला असशील. विल यू नॉट हॅव प्लेड क्रिकेट, तुम्ही सर्व क्रिकेट खेळलेले नसाल. व्हाय विल ही हॅव प्लेड क्रिकेट. बरोबर, तो का क्रिकेट खेळलेला असेल. व्हाय विल शी नॉट हॅव प्लेड क्रिकेट, ती का क्रिकेट खेळलेली नसेल. इट विल हॅव प्लेड क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळलेली असेल. दे विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट, ते सर्व क्रिकेट खेळलेले नसतील. विल समीर हॅव प्लेड क्रिकेट, समीर क्रिकेट खेळलेला असेल का. विल समीर आणि आमिर नॉट हॅव प्लेड क्रिकेट, समीर आणि आमिर क्रिकेट खेळलेला नसेल का. व्हाय विल दिस बॉय हॅव प्लेड क्रिकेट, हा मुलगा का क्रिकेट खेळलेला असेल. व्हाय विल दॅट बॉय नॉट हॅव प्लेड क्रिकेट, तो मुलगा का क्रिकेट खेळलेला नसेल. दीज बॉयज विल हॅव प्लेड क्रिकेट, हे सर्व मुले क्रिकेट खेळलेले असतील. दोज बॉयज विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट, ते सर्व मुले क्रिकेट खेळलेले नसतील. सो अशा प्रकारे आपण ऑल सेंटेन्सेस या ठिकाणी परफेक्ट फ्युचरचे बनवलेले आहेत स्टुडंट्स. आता आपण काय करणार आहोत तर प्रॅक्टिस करणार आहोत, आणि त्या प्रॅक्टिसच्या अगोदर आपण 1 मिनिटचा ब्रेक घेणार आहोत.